नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत 1,04,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद। मिळणार नाही 1500 रुपये, यादीत तुमचं नाव आहे का चेक करा। लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे। त्यातून छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास 1,04,000 महिलांचे अर्ज बाद केले आहेत। अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन केली छाननी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे। यातील अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करत आहेत। त्या प्रत्येक निकषांमध्ये बसत आहेत की नाही याची माहिती घेत आहे। दरम्यान आता छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास 1,04,000 महिला निकषात न बसल्याचे दिसत आहे। त्यांचे अर्ज आता बाद केले आहेत। 1,04,000 महिलांचे अर्ज बाद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20,000 लाडक्या बहिणी वयाच्या निकषात बसत नसलेल्या आढळून आल्या। 1,04,000 अर्जांची पडताळणी सुरू केल्यानंतर 84,000 अर्ज हे एकाच घरातील 3 महिलांचे असल्याचं दिसून आलंय। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे 26 लाख संशयित लाभार्थींच्या गृह चौकशीचे आदेश दिले आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1,04,000 अर्जाची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आली आहे। यामध्ये 84,000 अर्ज हे एकाच घरातील 3 किंवा अधिक महिलांचे असल्याचे तपासणीत समोर आले आहे। तर 20,000 अर्ज 21 वर्षाखालील किंवा 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थींचे आहेत। अपात्र महिलांचा लाभ बंद। या सर्व अर्जदारांचा लाभ शासनाकडून थांबवण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 10,15,834 अर्ज आले होते। त्यापैकी 9,24,348 अर्ज मंजूर झाले। पात्र अपात्र ठरवण्यासाठी अंगणवाडी सेविका, वयोमर्यादा, कागदपत्रांची सत्यता, निर्गम उतारा, TC आदींची तपासणी करण्यात येणार आहे। एका घरात 3 अर्जदार असल्यास फक्त 2 महिलांना पात्र ठरवून तिसरीला अपात्र घोषित केले जाईल। गेल्या 3 महिन्यात 435 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेण्याचे अर्ज सादर केले आहेत। हे अर्ज शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत। अंतिम निर्णय शासन स्तरावर होईल। पडताळणीत एकाच घरातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आढळल्यास कोणत्या 2 महिलांना लाभ द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कुटुंब प्रमुखाला देण्यात येणार आहे। त्यामुळे काही कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।